नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे संघर्ष योद्धा यूट्यूब चॅनलवरती। 35,000 कोटी रुपये कर्जमाफी समिती अहवाल 2025 या संदर्भात आपण संपूर्ण माहिती आज जाणून घेऊया। मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत 2025 मध्ये शेतकरी कर्जमाफी समिती अहवाल आणि सरकारच्या मोठ्या घोषणेवर। 35,000 कोटी विषय 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी आणि त्या मागचं राजकारण सगळं आपण आज तपशील या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। समितीची पार्श्वभूमी काय असणार आहे? सरकारने 25 सदस्याची जॉईंट सिलेक्ट कमिटी नेमली आहे। यामध्ये अध्यक्ष होते चंद्रशेखर बावनकुळे। मुख्यमंत्र्यांनी आणि प्रमुख नेत्यांनी या समितीच्या जागा दिली आणि सुरुवातीला सर्वांना वाटलं की चर्चा होईल, मत मांडण्याची संधी मिळेल, पण प्रत्यक्षात चर्चेत काही जणांना भाग घेता आला नाही। अनेक वरिष्ठांकडून फोन आले, हा मुद्दा मांडतोय, तो मुद्दा मांडतोय, पण नंतर लक्षात आलं की आपण मांडू शकत नाही। त्यावेळी अनेकांचे चेहरे निराश झाले आहे। अधिवेशनात कामकाज काय आहे जाणून घेऊया। या अधिवेशनात कुठल्याही गोंधळात बिल मंजूर झालं नाही। महत्त्वाच्या बिलावर चर्चा झाली नाही। काही बिलांचं स्वतः मुख्यमंत्र्यांनी रिप्लाय दिला, परंतु गोंधळात 5 ते 7 बिल काढली जायची, पण यावेळेस तसं काही झालं नाही। अधिवेशन व्यवस्थित पार पडलं आहे, मात्र शेवटच्या दिवशी घटना थोडं गालबोट ठरली आहे। विरोधक आणि सभागृहातील वर्तन। विपक्षाकडे मुद्दे मांडले आणि सभागृहात ते मुद्दे मांडण्याऐवजी बाहेर मीडिया आणि बाईट्स देऊन उपस्थित दाखवली जाते असा आरोप झाला आहे। सभागृहात शिस्तीत गट आणि सदस्यांनी बोलत असताना इतरांना गप्प मारणे, मंत्र्यांनी जागा सोडून फिरणे, नवीन आणि जुन्या सदस्याकडून बेशिस्त वर्तन। अध्यक्ष आणि सभापती यांनी पुढच्या अधिवेशनात यावर लक्ष देण्याचं आव्हान दिलं आहे। वैयक्तिक टीका व अपशब्द। काही आमदारांनी एकमेकावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केली। उदाहरणार्थ, नक्षलवादी, मंगलसूत्र चोर अशी अपमानास्पद वक्तव्य। ज्येष्ठ नेते आणि अजित पवार यांच्या विरोधात 35 वर्षात अशा भाषेत कधीच बोललं नव्हतं, पण यावेळी हे घडलं आणि सरकारने स्पष्ट केलं आहे की वर्तन दोन्हीकडून सुधारण्यात यावं। तर कृषी क्षेत्रातील गुंतवणूक। सरकारचं लक्ष दरवर्षी 5,000 कोटी कृषी क्षेत्राची भांडवल गुंतवणूक, 5 वर्षात 25,000 कोटीचे टार्गेट। याआधी विविध प्रकल्प। नानाजी देशमुख कृषी मंत्री योजना, स्मार्ट प्रकल्प आणि मॅग्नेट प्रकल्प। सर्व प्रकल्पासाठी राज्यातील हिस्सा पूर्णपणे तरतुदीत आहे। तर कर्जमाफीचा निर्णय। सरकारने स्पष्ट केलं आहे की कर्जमाफी होणारच आहे। या 2 वेळा कर्जमाफी दिल्यानंतर शेतकरी पुन्हा विळख्यात गेले आहे। त्यामुळे यावेळी शॉर्ट टर्म कर्जमाफीसोबतच लाँग टर्म उपयोजना देखील ठरवण्यात येणार आहे, असे समितीने यासाठी समिती देखील नेमली आहे। अपेक्षित खर्च हा 20 ते 25,000 कोटी रुपये असणार आहे। याशिवाय किसान सन्मान योजना अंतर्गत दरवर्षी 12,000 कोटी रुपये खात्यात थेट जमा होतात। सरकारचं मत आहे, फक्त कर्जमाफी पुरेशी नाही तर शाश्वत उपाययोजना गरजेचं आहे। तर शेवटी महत्त्वाचं काय आहे तर मित्रांनो, 2025च्या कर्जमाफी योजनेमागे फक्त आर्थिक मदत नाही तर दीर्घकालीन धोरण आहे। शेतकरी कर्जमुक्त होऊन स्थिर उत्पन्न कसं मिळू शकेल यावर सरकार हे भर देणार आहे। आता पाहावं लागणार आहे की योजना प्रत्यक्षात किती यशस्वी ठरेल। तर तुमचं याविषयी काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।